उपकरणाविरोधात आज बुलढाण्यामध्ये भव्य मोर्चा निघाला। आपल्या सोबत या मोर्चात थेट 100 वाहनाचा ताफा घेऊन या ठिकाणी मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात आले। साहेब काय सांगाल? 200 वाहन आले, 200 वाहनाचा 200 ते 300 वाहनं आहेत। उपवर्गीकरण करण्याचा जो घाट सरकारने घातलेला आहे त्याच्या विरुद्ध सामाजिक ऐक्याचं प्रदर्शन, शक्ती प्रदर्शन आम्ही करतो आहोत। या निमित्ताने सरकारला दाखवून देतोय की तुम्ही आमचं सामाजिक ऐक्य बिघडू शकत नाही। राजकीय लाभासाठी सामाजिक ऐक्य बिघडू नका, त्याच्यासाठी तुम्हाला परावृत्त करण्यासाठी हे आमचं बुलढाणा जिल्ह्याचं सर्व पक्षीय, सर्व संघटनांचं अभेद्य असं ऐक्य आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर अनेक मोर्चे निघत आहे, पण सरकार कुठेतरी जागा होताना दिसत नाही। सरकार कुठेतरी जागा होताना दिसत नाही। आता काय सांगाल या मोर्चावर? सरकार ब्रिटिशांची नीती राबवत आहे, फोडा आणि झोडा, फोडा आणि झोडा। त्याने सर्व समाजाला आरक्षणाची ग्वाही दिली, राजकीय मतं घेतात आणि राजकीय पोळी फायदे घेतात, परंतु त्यांचा प्रश्न ते सोडवत नाही। ते काही असो, आमचं सामाजिक ऐक्य आम्ही बिघडू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे। त्याचं हे आपलं हे ऐक्याचं दर्शन आहे। तुम्ही बघा, आता हा जरी शांतीतला मोर्चा असला, याच्यानंतरची आपली दिशा काय असणार आहे? सरकारने थांबवलं तर ठीक आहे, नाहीतर आंबेडकरी जनता 59 जाती आहेत, मातंग समाज सुद्धा आमच्या बरोबर आहे। त्यातले काही लोक फक्त राजकीय लाभार्थी तिकडे आहेत आणि सगळ्यांना सामाजिक ऐक्याची भूमिका माहिती आहे, राजकीय लाभासाठी कोणीही त्यांच्या बरोबर नाहीये आणि म्हणून हे आम्ही ऐक्य अबाधित ठेवू, ऐक्य अबाधित ठेवू आणि विराट मोर्चा तो आता या बुलढाण्यामध्ये निघालेला आहे। एकंदरीत आपण पाहू शकते कशा प्रकारचा मोर्चा आहे। LS मराठीसाठी गणेश सोलतकर, बुलढाणा।